मराठी माणूस भिकारी भैयांनी हिणवलं. त्या मराठी माणसं भिकारी आहेत, असं मारा त्यांना, अजून मारा मराठी माणसांना, अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी. मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडनं मारहाण. भैयांचा माज, सरकारची गाज. हे दृश्य आहे कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीत अखिलेश शुक्ला या मुजोर परप्रांतीय अधिकाऱ्यानं गुंडांमार्फत एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना घडली. एवढंच नाही तर शुक्ला नावाच्या या अधिकाऱ्यानं मराठी माणसाबद्दल अत्यंत हिणकस भाषा वापरल्याचा आरोप देखील या सोसायटीतील रहिवाशांनी केलाय. तर शुक्ला कमरेची बंदूक काढून जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील जखमी देशमुख यांनी केलाय. तर अखिलेश शुक्ला यानं देशमुख आणि काळविकटे या कुटुंबावरच आरोप केले. मी म्हणतो इथले मराठी लोक अतिशय घाणेरडे आहेत. ते मासे खातात, मटण खातात. अरे ते आमचं खाणं आहेच. तू कोण बोलणारी? तुझा नवरा पण खातो. तुझ्या घरातले लोक अंडे खातात आणि तू आम्हाला बोलतेस. गुंड 10-12 मुलं होती. तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला. मी मध्ये गेलो सोडवायला, तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला. आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता, तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती, मारो मारो सबको मारो, किसी को जिंदा नहीं छोडणार. त्याच्यानंतर हे लोक मला, माझ्या बायकोला खूप 1 वर्षापासून खूप त्रास देत होते. हे येऊन माझी बायकोला खूप गालीगलोच खूप हे करून ते सुरुवात केली आणि जोराजोराने दरवाजाला आपटा लावले. कल्याणच्या अजमेरा सोसायटीत पेटलेल्या या वादाचं नेमकं कारण काय पाहूया. कल्याणमधील योगीधाम परिसरात अजमेरा ही उच्चभ्रू सोसायटी. या सोसायटीत मराठी लोकांचं वास्तव्य. पर्यटन खात्यातील अकाउंट मॅनेजर अखिलेश शुक्ला या सोसायटीतला रहिवासी. धूप लावण्यावरून शुक्लाची पत्नी आणि शेजारी वर्षा काळविकटे यांच्यात वाद. अखिलेश शुक्लाच्या 10 ते 15 भाडोत्री गुंडांचा काळविकटे आणि देशमुख कुटुंबावर हल्ला. शुक्लाच्या या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्र्यांनी माजोरड्या शुक्लाच्या निलंबनाची तर घोषणा केली, मात्र माजोरड्यांचा माज उतरवण्याचा इशाराही दिलाय. हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे. त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे. तिचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याआधीही गिरगाव, घाटकोपर, भांडूप स्टेशनसह अनेक ठिकाणी मराठी माणसावर अन्याय होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे मराठी माणसाचा सन्मान राखण्यासाठी आणि परप्रांतीयांची मुजोरी मोडून काढण्यासाठी सरकारनं आता कठोर कायदे करायलाच हवे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.